शुभ सकाळ सगळ्यांना. तर पहाटेचे 5:30 वाजले होते. 4 वाजता पिल्लू उठला होता. मग त्याच्यानंतर तो 5:30 वाजेपर्यंत खेळला. नंतर त्याला मी झोपवलं. मग म्हणलं चला सकाळची कामे आवरून घ्यावीत. ते हॉल आवरणं चालू होतं. रात्री हॉल आवरणं झालं नाही. त्याच्यामुळे म्हणलं मग आता आवरून घ्यावं. हॉल आवरला, परत टेबल वगैरे पुसून घेतला, सोफा पुसून घेतला. त्याच्यानंतर मग शोपीस पुसून घेतला. ते आवरत आवरत सारखं पाहणं चालू होतं की पिल्लू उठला का, त्याच्याकडं पण लक्ष देणं चालू होतं आणि इथली साफसफाई चालू होती. तो 4-4:30 वाजता उठतो, कधी 5, कधी 6 वाजता. परत त्याला खेळवून वगैरे झोपू घालते. त्याच्यानंतर मग बाकीची कामे आवरते. काल आम्ही बाहेर गेलो होतो, ते पण बॅगमध्ये थोडंसं सामान होतं, ते पण ठेवायचं होतं आणि हे पिल्लूचे खेळणी वगैरे हे पण ठेवायची होती. परत इथलं पुसून वगैरे घ्यायचं होतं, टीव्ही वगैरे ते पुसून वगैरे घेतलं. नंतरला मग काल आम्ही बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळं येते वेळेस भाजीपाला, कांदे, लसूण, वाटाणा वगैरे आणला होता. ते पण साफ करायचा होता. तो पण साफ करून घेतला. सकाळी मला 8:30 पर्यंत ही कामे आवरावी लागतात. कारण 9 वाजता मिस्टरांचं काम सुरू होतं. ते कधी वर्क फ्रॉम होम किंवा ऑफिसला जातात. त्याच्यामुळं मला ही कामे 8:30 पर्यंत आवरून घ्यावी लागतात. अगोदरचे कांदे काय होते, खराब झाले होते. मग ते पण निवडले आणि आता पण आणलेले कांदे त्याच्यावरचा पालापाचोळा वगैरे काढून ठेवत आहे. मग तो आवरल्याच्या नंतर लगेच रात्रीची भांडी वगैरे घासलेली ते पण रॅकला लावायची होती, ती रॅकला लावली. हा वाटाणा आणि लिंब काल आणली होती. आता वाटाणा हिवाळ्याचा खूप स्वस्त होतो, त्याच्यामुळं आपण सारखं वाटाण्याची काहीतरी रेसिपी, वाटाणा भात, वाटाणा ग्रेव्ही असं काहीतरी पदार्थ करत असतो. ही रात्रीची भांडी रॅकला लावली. त्याच्यानंतर अंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलं. मग तसंच म्हणलं थोडंसं फ्रीज आवरायचं होतं, जास्त दिवस झालं आवरणं झालं नव्हतं. ते फ्रीजचे डबे वगैरे काही भाजीपाला खराब झाला असेल तर ते टाकून दिला. ते फ्रीजचे डबे वगैरे घासायला घेतली. त्याच्यानंतर मग भांडी वगैरे थोडंसं स्वच्छ करून झाडून फरशी पुसून घेतली. हे कापड मी जास्तीचे ठेवत असते, सारखं धुणं होत नाही म्हणून. किचनचे, फ्रीजचे थोडंसं फ्रीजवर घाण झालं होतं आणि फ्रीजवरचं जे कव्हर आहे ना, ते पण फार खराब झालं होतं. म्हणलं ते पण टाकून द्यावं. ते पण आवरणं चालू आहे. त्याच्यावरती मी जास्ती सामान काही ठेवत नाही, पण पिलूची औषधं वगैरे किंवा ज्या आमच्या गोळ्या वगैरे काही असतात, पेन किलर ते ठेवत असते. मग ते पूर्ण त्याच्यावरती काहीतरी म्हणलं तोपर्यंत आपण काहीतरी ठेवावं. त्याच्यामुळे मी आपलं जे बसायचं आसन असते ना, ते ठेवलं फ्रीजवरती आणि पसारा व्यवस्थित ठेवून दिला. फ्रीज मला सारखं साफ करणं होत नाही, त्याच्यामुळे मी जसं जमेल ना तसं फिक्स असं नाही की 2 दिवसाला, 4 दिवसाला असं आवरावं असं काहीच नाही. मी ते 4 दिवसाला, 8 दिवसाला, कधी-कधी 15 दिवसाला पण साफ होतं ते फ्रीज. कारण बाळामुळं सारखं फ्रीजच नाही, बाकीची पण कामं जेवढी होतील ना तेवढीच करावी लागतात. एक्स्ट्राची कामं नाही होत. बघू शकता हा गोंधळ किती पडलेला आहे फ्रीजवरचा, किचनचा. हे झाडून पुसून वगैरे घेते आणि बेड पण आवरायचं होतं त्याच्यामध्येच. त्याच्यामुळं म्हणलं पिलू तोपर्यंत उठला होता. बेड वगैरे आवरून घ्यावं म्हणलं. त्याच्यानंतर मग कपड्याच्या घड्या वगैरे मारल्या, अंथरुणाच्या घड्या मारल्या. ते जिथल्या तिथं कपाटामध्ये जेव्हा आणायचं तेव्हा लावलं तर ठीक आहे, नाहीतर मग पसारा इकडे-तिकडे पडलेला असतो. त्याच्यामुळं म्हणलं मग आता ठीक आहे. त्याचे पप्पा त्याला घेतले होते. थोडा वेळ म्हणलं आपण हे बेड वगैरे स्वच्छ करून घ्यावा म्हणून कपडे ठेवत आहे जिकडे-तिकडे मी. काही प्रेस करायची कपडे होती ती पण एका साईडला ठेवली आणि जी डेलीची कपडे आहेत ती पण साईडला ठेवली.
काल बाहेर गेल्यामुळं ते काही एक्स्ट्राचे कपडे होते ते पण धुवायला टाकले. अशी सकाळची घाईघाईची कामं माझी सुरू असतात. त्याच्यामध्येच पिल्लूला घेणं, परत कामे आवरणं, त्याला घेणं हे चालूच असतं. आणि तो काय जास्त वेळ खेळत नाही. त्याला सारखं घ्यावंसं लागतं. त्याच्यामुळं मग मी म्हणलं ठीक आहे. जोपर्यंत तो राहील तोपर्यंत कामे आवरावी. नंतर परत त्याला घेऊन थोडंसं खेळून मग परत कामे आवरावी. कालचं थोडंसं मेकअपचं सामान पण राहिलेलं होतं. मग ते मी ठेवलं बाहेर होतं तसंच ठेवून गेले होते. पिल्लूचे जे डेली यूजचे कपडे असतात ना, मी ते या बॉक्समध्ये ठेवत असते. ते पण आवरत होते. आणि त्याला कसं संध्याकाळी मी हागीज वगैरे घालत नाही. त्याच्यामुळं मग हे अशी जे लहान-लहान छोटी तुम्ही याला काय म्हणतात ते सांगा. आम्ही गोदडी वगैरे असं काही म्हणतो ते अशी ठेवते मी आणि सारखं 2 ते 3 वेळेस रात्रीमधून चेंज करते. तर अंघोळ मग नंतरला मी त्याला झोपवलं, अंघोळ वगैरे घालून खाऊ घातलं. मग माझं पण पूर्ण उरकलं होतं अंघोळ, देवपूजा वगैरे. झाडून फरशी ते पूर्ण झालं होतं. मग चला मग म्हणलं की आता थोडंसं भाजीवाला आमच्या सोसायटीमध्ये ना गुरुवारी, रविवारी असं भाजीवाला येतो. मग म्हणलं ते भाजीपाला वगैरे घेऊयात कारण बाहेर जाऊन सारखं बाहेर जाणं होत नाही, जाऊन आणणं होत नाही. त्याच्यामुळे मग म्हणलं तर टेम्पो येतो आमच्या इथे. बघू शकता लेडीज भाजी वगैरे घेत होते. मग म्हणलं भाज्या वगैरे घेऊया आपण. पिलू झोपला होता तोपर्यंत मग खाली आले. मग मी लगेच वर आले का तो एक 5 मिनिटामध्ये उठला. मग त्याचं लगेच मी इथं त्याला खायला करत होते. उपमा करत होते खाण्यासाठी. तुम्ही तुमच्या बाळाला काय खायला देता, काही नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्याला सपक खिचडी किंवा थोडीशी नकळत असं लाल तिखट टाकून खिचडी देत असते किंवा दूध चपाती, फ्रुट्स. मग ते चालू होतं. मग परत तो राहत नव्हता. मग त्याला परत खेळवलं. तो आणि त्याला मोबाईल, असं टीव्ही वगैरे अजिबात तो बघत नाही. जर व्हिडिओ कॉल असेल किंवा व्हिडिओ चालू असेल ना, तर तो मोबाईल घेतो आणि खाली टाकतो, घेतो खाली टाकतो. पण तो अजिबात व्हिडिओ बघत नाही. मग रात्रीचा वाटाणा होता सोलायचा, तो सोलत होते. मग तो मध्ये-मध्ये येत होता, पण त्याला दिलं खेळायला, तो नव्हता खेळत. त्याला जे शेंगदाणे असतात ना मधले, ते पाहिजे होते. पण मी नाही दिले कारण तो तोंडात वगैरे टाकेल. सहसा काही तो तोंडात टाकत नाही. पण लेकरांचं कसं आपण सांगू शकत नाही. मग त्याला खेळत होते, कॅमेऱ्याकडे दाखवत होते, पण त्याची काही बघायची इच्छा नव्हती. तो खेळत होता एका शेंगासोबत आणि तो सारखा माझ्याकडे येत होता. त्याच्यामुळं मग मी म्हणलं, जेवढं झालं तेवढी सोलावी, नाहीतर मग ठेवून द्यावी. तरी तो नाही सोलू दिला मला. नंतर स्वयंपाक वगैरे आवरायचा होता. कणिक मी मळून ठेवलं होतं. मग म्हणलं नंतर चपात्या वगैरे कराव्यात. आणि तो छान खेळत आहे इथं. पण तो लगेच माझ्याकडे येणं, कॅमेऱ्याकडे पाहणं त्याचं चालूच आहे. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही बोलण्यामध्ये किंवा काही सांगण्यामध्ये चुकत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कारण हे माझे जे आहेत ना व्हिडिओ ते नवीन आहेत त्याच्यामुळे. चपात्या करत होते. मग त्यांना थोडासा ब्रेक होता त्याच्यामुळं मग म्हणलं चपात्या करून घ्याव्यात. त्यांना तेवढाच वेळ आहे तेवढ्यात त्यांनी त्याला घेतले होते पिलूला. त्याच्यामुळे मग म्हणलं चपाती, भाजी वगैरे उरकून घ्यावीत. भाजी झाली होती माझी. फक्त चपात्या वगैरे करायच्या होत्या.